सर्वांना नमस्कार. स्वागत आहे आपलं तेरी मेरी कहाणी या यूट्यूब चॅनलवर. चला तर सुरुवात करूया आजच्या आपल्या स्टोरीला, जिचं नाव आहे मिलन अभी आधा अधूरा आहे. मग आज राणीचा बर्थडे होता आणि तिने रोहितनं दिलेल्या बर्थडेच्या शुभेच्छा स्वीकारल्या नाहीत आणि पुढे निघून गेली. मग रोहितसुद्धा तिच्या मागे मागे पळाला आणि आज तिला दुखवायची नाही आणि भांडण तर बिलकुल करायचं नाही असं ठरवलं होतं त्यानं. मग आता तिचा नंबर आला आणि ती आतमध्ये गेली आणि तिचं साहित्य कलेक्ट करत होती. तोपर्यंत बाहेर त्यानं घरी फोन केला आणि राहुलला म्हणाला, दादा तुला तिकडे माझी जास्त गरज आहे का रे? आणि राहुल म्हणाला, अजिबात नाही, निवांत दोघेही फिरून या आणि लाईफ एन्जॉय करून या. रोहित हसला आणि म्हणाला, तुला कसं कळलं की मी हेच म्हणणार होतो? राहुल हसून म्हणाला, अनुभव. तूच म्हणालास ना मी अनुभवी माणूस आहे आणि त्याच अनुभवावरून सांगतोय. न्यू मॅरिड कपलला जितकं घरापासून दूर राहता येईल ना तितकं आवडतं. म्हणजे कसं, कोणी बघायला नसतं, हवा तसा आनंद घेता येतो. आणि आता तुम्हीसुद्धा न्यू मॅरिड आहात आणि तू तर काय आयुष्यात पहिल्यांदा प्रेमात पडलास, मग हे सगळं होणं साहजिक आहे. आणि ऐक, आता रोशन येणार आहे वर्क फ्रॉम होम घेऊन. तो इथेच येतोय आणि तो यायच्या आत तू ये. तो पुढच्या आठवड्यात येतोय. रोहित म्हणाला, हो का? त्यानं मला नाही काही सांगितलं. राहुल म्हणाला, मीच सांगितलं त्याला फोन करू नकोस, कारण त्या फोननं तुम्हाला सारखं डिस्टर्ब होतं ना. आणि आता एक लक्षात ठेव, जेव्हा राणीसोबत असतील ना तेव्हा फोन सायलेंटच कर. आणि रोहित म्हणाला, ओके दादा. राहुल म्हणाला, बाकी तिनं खूपच नाव कमवलं बरं का आपल्या कॉलेजचं. आणि ॲन्युअल फंक्शनमध्ये इथे तिचा सत्कार घे, स्टुडंट ऑफ द इयर म्हणून तिचं नाव सजेस्ट कर. रोहित म्हणाला, हो दादा, यावर्षी तिनं खूप बक्षिसे मिळवली, मग तीच असणार बेस्ट स्टुडंट ऑफ द इयर. पण आता सगळ्यांना कळलं की ती माझी बायको आहे, मग काय म्हणतील? राहुल म्हणाला, कशाला कोण काय म्हणतील, सगळ्यांच्या डोळ्यासमोर आहे की ती किती ब्रिलियंट आहे आणि तिनं किती बक्षिसं कॉलेजसाठी मिळवली. आणि तुझ्या बायकोला माझ्याकडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा, असं म्हणून राहुलनं फोन ठेवला. आणि रोहितनं हसून बघितलं तर तिकडून राणी तिची बक्षिसाची ट्रॉफी, प्रमाणपत्र, जपानला जाण्याचं पत्र, असं बरंच काही घेऊन ते सावरत आली होती. मग तो उठला आणि हसतच तिच्याकडे निघाला. इतक्यात ती घसरली आणि ती ट्रॉफी आता पडणार आणि फुटणार असंच तिला वाटलं. तसं रोहितनं पटकन ती ट्रॉफी तिच्यासह सावरली आणि त्याच्या डोळ्यात बघायला लागली राणी. मन भरत नव्हतं दोघांचंही एकमेकांना बघून. सध्या नुसती नजरानजरच सुरू होती आणि कधी त्या नजरेत प्रेम दिसायचं तर कधी अंगार फुलत होता. दोघेही गप्प असले, मुके असले की प्रेम वाढायचं, पण तोंड उघडलं की भांडण लागायचं. प्रेमाच्या या खेळात दोघेही खिलाडी नवीन होते आणि मग बऱ्याच चुका व्हायच्या. आणि मग रोहितने आता हळूच तिच्या डोळ्यात बघतच तिच्या हातातून ट्रॉफी काढून घेतली, तिचं प्रमाणपत्र काढून घेतलं आणि सगळं त्याने स्वतःच्या हातात घेतलं. थोडीशी मान तिरकी केली आणि त्याचे डोळे खूप हसत होते राणीला बघून. आणि तो म्हणाला, हॅपी बर्थडे. आणि पुढे लगेच म्हणाला, माझ्याकडून नाही, राहुल दादाकडून. तसं राणीनं तोंड वाकडं केलं आणि त्याच्या हातात ते सगळं दिलं आणि पुढे चालायला लागली. आणि रस्त्याला जाऊन म्हणाली, रिक्षा. आता रिक्षा थांबला आणि राणी मध्ये रिक्षामध्ये बसली आणि रोहितही तिच्या शेजारी बसला आणि म्हणाला, ए राणी, आता तू जपानला जाशील ना, मग तुझ्यासोबत मी येऊ की नको? आणि राणी गप्प होती. तिला राग आला होता तिचा बुके दुसऱ्याला दिला म्हणून. आणि ती म्हणाली, आधी मला सांगा, तुम्ही तो बुके त्या मुलीला का दिला? रोहित म्हणाला, तू घेत नव्हतीस ना म्हणून दिला. ती म्हणाली, मग जा तिकडे, आता तुम्ही पण नको मला, मग तुम्हीसुद्धा तिच्याकडे जाणार का? तो हसून म्हणाला, ते नंतर बघूया, पण राणी बोल ना, मी जपानला येऊ ना? आणि राणी म्हणाली, मी कोण आहे? बायको बायको म्हणता ना, मग तुम्हीच येणार ना माझ्यासोबत की दुसरं कोण येईल? फालतूचे प्रश्न विचारतात नुसते, असं म्हणून ती बाहेर बघायला लागली. आणि रोहितनं तिच्या मांडीवर हात ठेवला. तसं राणीनं त्याचा हात काढून टाकला. तिला कसं तरीच झालं. रोहितनं तिच्या खांद्यावर हात ठेवला. राणीनं तोही हात काढला आणि पुन्हा त्यानं तिच्या कमरेत हात घातला. आणि राणी म्हणाली, तुम्हाला कळत कसं नाही हो, हीच जागा आहे का? किती फ्लर्टिंग कराल? आणि रोहित हसून म्हणाला, याचा अर्थ माझ्या बायकोला एकांत हवा आहे. आता राणी, तूही फ्री आहेस आणि मीही फ्री आहे आणि आता आपण 1 महिना दिल्लीमध्ये थांबणार आहोत.
आणि राणी चकित होऊन म्हणाली, काय 1 महिना? मी नाही थांबणार. आणि इथे थांबून काय दिवे लावायचे आहेत? आणि रोहित हसून म्हणाला, तुझं बरोबर आहे. बाकी कुठला दिवा नाही लागला तरी चालेल, पण वंशाचा दिवा लागू शकतो. तसं तिनं त्याच्याकडे डोळे वटारून बघितलं आणि म्हणाली, तुम्हाला असलं चावटसुद्धा बोलता येतो का हो? मला तर वाटलं फक्त चिडता येतं तुम्हाला. आणि या डोळ्यात कधी प्रेम दिसणारच नाही, नुसते आग ओकणारे डोळे आहेत असं वाटलं मला. आणि मला विश्वास बसतच नाही की मी तुमच्याशी बोलते. रोहित म्हणाला, मग मला सगळं येतं, पण मुद्दाम दूर दूर राहत होतो या गोष्टीपासून. अचानक ब्रह्मचारी व्रत सोडलं. आणि राणी म्हणाली, अचानक ब्रह्मचारी व्रत सोडलं आणि का माझ्या मागे मागे लागला? रोहित हसून म्हणाला, तेही तुझ्यामुळेच. तूच मला सवय लावली तुझी. आणि मी जे काही करतोय ना, माझा स्पर्श, माझं बोलणं तुला आवडत नाही असं एकदा सांग, मी पुन्हा करणारच नाही. बोल ना, एकदाच सांग, तेही अगदी मनापासून म्हण की तुला हे सगळं आवडत नाही. आणि राणी गप्प बसली आणि पुन्हा बाजूला बघून थोडी हसायला लागली आणि हळूच लाजत म्हणाली, मी इथे नाही थांबणार इतके दिवस. मी निघाले. माझं परतीचं तिकीट आहे माझ्याकडे. रोहित म्हणाला, हॅट, परतीचं तिकीट वगैरे काही देत नसतं कोणी. राणी म्हणाली, खरंच दिलं युनिव्हर्सिटीनं, बघायचं आहे का तुम्हाला? रोहित म्हणाला, दाखव बरं. राणीनं तिच्या पर्समधून परतीचं तिकीट दाखवलं रेल्वेचं. त्यानं ते घेतलं आणि त्याचे 4 तुकडे केले आणि तिच्या हातात ठेवले अगदी सन्मानानं आणि म्हणाला, घ्या मॅडम, आता तुम्ही परत कसं जाताय माझ्या मर्जीशिवाय तेच बघू. आणि रोहिणी चकित होऊन डोक्यावर हात मारत म्हणाली, काय माणूस आहे. अहो, आता मी कशी जाऊ? आता युनिव्हर्सिटी दुसरं तिकीट देणार नाही. रोहित म्हणाला, डोंट वरी, नवरा आहे ना. आणि दादाचा फोन आला होता, त्यानं परमिशन दिली आहे कितीही दिवस इकडे राहण्याची. त्यामुळे राणी, जर तू माझं ऐकलं तर मी तुला लवकर घरी घेऊन जाईन, नाहीतर इथेच फिरवीन, समजलं? आणि राणी आता गप्प बसली, कारण तिच्याकडे इतके पैसे पण नव्हते तिकिटाचे, जे स्वतः तिकीट खरेदी करून जाऊ शकेल. आणि हा रोहित कुमार खूप सनकी आहे असं म्हणून ती चिडली आणि म्हणाली, सर, ही काय तुमची जबरदस्ती? मला असलं काही आवडत नाही. लक्षात ठेवा, मी तुमचं ऐकून घेणार नाही. आणि इकडे मी एकटी आहे असं समजून तुम्ही काहीही करू नका, नाहीतर बघा मग. आणि रोहित म्हणाला, मला माहीत आहे तू झाशीची राणी आहेस, पण आता गुपचूप बसायचं, मी सांगेल तसं करायचं. आणि जर एखाद्याला प्रेमाची भाषा समजत नसेल ना, तर त्याला दुसऱ्या भाषेत कसं समजवायचं हे मला चांगलंच जमतं. असं म्हणून त्यानं रिक्षा आधी एका फुलांच्या दुकानाकडे वळवली आणि तिला म्हणाला, बोल, यातला कुठला बुके तुला हवाय? राणी म्हणाली, मला नकोत फुलं. रोहित म्हणाला, मग ज्वेलरी हवी का, कपडे हवेत का? नाहीतर सगळंच घेऊया, पण आधी बुके घे ना. राणी म्हणाली, मला यातलं काहीच नको, मला फक्त तुमचा विश्वास हवा आहे. आणि रोहित म्हणाला, दिला. आणि राणी, तो विश्वास आहे माझा तुझ्यावर. राणी म्हणाली, नाही, तुम्ही माझ्यावर विश्वास नाही ठेवला, मी खरंच बोलते. मेघना मॅडम खरंच खूप चालाक आहेत. आणि रोहित म्हणाला, अगं बाई, मी तुझ्यावर चिडतो ते तिच्यावर विश्वास आहे आणि तुझ्यावर अविश्वास आहे म्हणून नाही, तर तू तिचं नाव का काढतेस म्हणून. का आता काढलं तिचं नाव? मला आता आपल्या दोघांमध्ये तिसरा कोणाचाच उल्लेख नको आणि आपण घरी जाईपर्यंत कोणाचंही नाव घ्यायचं नाही. आणि तिचं काय करायचं ते नंतर बघू. आज मला तुझ्याशी भांडायचं नाही, तुझा बर्थडे सेलिब्रेट करायचा आहे. सांग ना, कुठला बुके हवा? आणि ती म्हणाली, या दुकानातला सगळ्यात मोठा बुके द्या. आणि मग सगळ्यात मोठा बुके त्यानं घेतला आणि तिच्यासमोर पकडला. आणि राणीनं त्यातलं एक छोटंसं गुलाबाचं फूल काढून घेतलं आणि अख्खाच्या अख्खा बुके पुन्हा होता तिथं ठेवला. पुन्हा रिक्षात बसली आणि म्हणाली, माझ्या गरजा जास्त नाहीत, जिनकी जरूरते कम होती है उनकी बाजू में दम होता है. आणि रोहितनं डोक्यावर हात मारला आणि म्हणाला, आता हा कोणत्या पिक्चरमधला डायलॉग आहे? राणी म्हणाली, बाजीराव सिंगम, अजय देवगण. रोहित म्हणाला, मग तोही तुला आवडतो का? राणी झटक्यात म्हणाली, तुमच्यापेक्षा जास्त. रोहित म्हणाला, आवडणारच, मी सोडून तुला जगातल्या सगळ्या गोष्टी आवडतील, अगदी दगडसुद्धा आवडणार. हे असले उद्योगधंदे सोडून पिक्चरमध्ये गेलो असतो ना हिरो बनून, तर बरं झालं असतं. आणि इतक्यात त्याचा फोन वाजला आणि त्यानं बघितलं तर फोन प्राचार्यांचा होता. आणि ते तिकडून म्हणाले, रोहित सर, तुम्ही कधी येताय? इथे काही तुमच्या सही वाचून कामं खोळंबली आहेत. रोहित म्हणाला, अजून 3-4 दिवस येणार नाही. आणि आता मेघना तिच्या पप्पाला खुणवून विचारायला सांगत होती. ती तिथंच बसली होती आणि तिकडे काय करतात, कसे आहेत हे विचारा असं म्हणत होती. आणि प्राचार्य म्हणाले, रोहित सर, अहो तुम्ही जेवलात का? आणि रोहित उपरोधिकपणे रागाला येत म्हणाला, नाही जेवलं अजून.
कुणीतरी भरवायला येईल याची वाट बघतोय. तुम्ही येताय का मला दिल्लीमध्ये जेवण भरवायला? तसे प्राचार्य गप्पच बसले आणि फोन ठेवूनच दिला. आणि मेघना म्हणाली, बघितलं कसे बोलतात. इतकं चांगुलपणाने चौकशी केली तरी हा माणूस तिरकाच वागतो. पण आता तिकडं कितीही दिवस राहा म्हणावं, तिकडं जाऊन सुद्धा त्यांचा काही उपयोग नाही. कारण मी असा गेम खेळले आहे की दोघे इथे राहतात तसेच तिकडेही राहणार, तोंड फुगवून आणि पाठीला पाठ लावून. रोहित माझा झाला नाही म्हणून काय झालं, तिचं पण नाही होणार. खूप नखरे करते ती सूर्यवंशींची सून असल्यामुळे. आणि मला आनंद यातच आहे की मीही त्याची लाडकी नाही आणि तीही नाही, हिसाब बराबर. आणि मग रोहितनं एका हॉटेलकडे रिक्षा वळवली. दोघंही लंच करायला लागले आणि त्यानंतर ती म्हणाली, सर मला आता कुठेच फिरायचं नाही, मी दमले फिरून फिरून, मला हॉटेलवर सोडा. आणि तो म्हणाला, ओके पण राणी संध्याकाळी तयार राहा. ती म्हणाली, कशासाठी? रोहित म्हणाला, सरप्राईज आहे तुझ्यासाठी. असं म्हणून त्यानं तिच्यासाठी स्वतःच एक ड्रेस खरेदी केला, तिला दिला आणि राणी रूमवर गेली. आणि तिला सपनाचा फोन आला. दोघींचं बोलणं झालं, वाढदिवसाच्या शुभेच्छा झाल्या. जानकी तिला फोनवर म्हणाली, राणी माफ कर गं बाळा, मी तुझ्यावर उगीचच चिडले. राणी म्हणाली, नाही आई, तुम्ही माफी नका मागू, तुम्ही मोठे आहात. जानकी म्हणाली, मी माफी रोहितच्या वतीनं सुद्धा मागते. तू त्याच्यावर आणखीन चिडू नकोस हां, असं मला सांगायचं आहे. मला माहीत आहे तू माझ्यावर चिडणार नाहीस, कारण मला आई मानते आणि आईवर जास्त काळ कोणी चिडत नाही. पण बाळा, तू रोहितवर माझा राग काढू नकोस, इतकंच मला सांगायचं आहे. अगं तो आता खरंच तुझ्यावर खूप प्रेम करायला लागला आहे आणि मी बघितलं आहे स्वतः डोळ्यांनी. त्याला एकदा संधी दे. आणि राणी म्हणाली, हो आई, मी लक्षात ठेवते आणि नाही तुटू देणार मी आमचं नातं. जानकी म्हणाली, मग मी तुला त्याला घेऊन यायला सांगितले तर येशील ना? राणी म्हणाली, हो, पण आई तो आम्हा दोघांचा हिशोब आहे. प्लीज तुम्ही मध्ये नका ना पडू. मला त्यांच्याकडे ना चांगलंच बघायचं आहे, कारण त्यांनी मला खूप छळलं आहे आणि माझी खूप घुसमट केली आहे, असं राणी गाल फुगवून म्हणाली. आणि जानकी खूप हसली आणि म्हणाली, बरं बरं, आता तू मला वचन दिलंय म्हटल्यावर तू तितकी शहाणी आहेस आणि त्याला चांगली शिक्षा कर, त्याशिवाय त्याचं ऐकू नको. आणि त्यानं फक्त तुलाच नाही तर आम्हा सगळ्यांना त्रास दिलाय ब्रह्मचारी राहून, आणि सगळ्यात जास्त घुसमट आणि त्रास तुला झालाय. त्याच्यासोबत राहून सुद्धा त्यानं तुला स्वतःकडे बघू दिलं नाही ना. त्यानं स्पर्श करायचा पण तू करायचा नाही, आणि त्याच्याही खूप चुका आहेत आणि तुझा हक्क बनतो त्याला त्रास देणं. मी नाही मध्ये बोलणार. माझा मुलगा असला तरी मी कायम माझ्या सुनांच्या बाजून आहे. आणि राणी हसून म्हणाली, थँक्यू आई. आणि जानकी म्हणाली, सुखी राहा, आनंदी राहा आणि इकडे याल तेव्हा मला तुम्ही दोघेही खुश दिसला पाहिजे. आणि ती म्हणाली, हो. आणि मग तिनं फोन ठेवला. राणीनं बाल्कनीतला पडदा बाजूला सरकवला आणि रोहितकडे बघायला लागली. आणि त्यानं आता त्याचे कपडे काढले होते. तो बरमुडा घालून उघडाच होता आणि खूप म्हणजे खूप हॉट दिसत होता. त्याच्या हॉटनेसने इतक्या दूर असूनही राणी वितळायला लागली. आणि रोहितनं आता राणी दिसते का म्हणून समोर बघितलं. मग ती हळूच पडद्याच्या मागे लपली आणि पुन्हा हळूच पडदा सरकवून चोरून चोरून त्याची पिळदार शरीरयष्टी निहाळायला लागली. आणि राणी इकडे एकटी एकटीच उत्तेजित व्हायला लागली. तिचे श्वास वाढायला लागले. तिने तिच्या पायावर दुसरा पाय ठेवला आणि तिच्या प्रणय भावना काबूत करायला लागली. आणि क्षणभर तिने डोळे मिटून घेतले आणि आत्तापर्यंत झालेले त्याचे सगळे स्पर्श आठवायला लागली. आणि अचानक तिच्या ओठातून बाहेर पडलं, रोहित, आय लव यू, आय लव यू, आय लव यू. आता मीही नाही तुमच्याशिवाय राहू शकत. तुम्ही माझं मन जिंकून घेतलं आहे आणि आता इथून पुढे ही राणी तिच्या रोहित राजेंच्या जीवावर राज्य करणार. पण सुरुवात कुठून करू? ते संध्याकाळी मला सरप्राईज देतील तसं मीही देणार, अशी ती मनात विचार करत होती. तशी इकडे रोहितच्या रूमची बेल वाजली आणि त्याला वाटलं वेटर असेल. त्यानं सुद्धा काहीतरी मागवलंच होतं आणि मग तोच घेऊन तो वेटर आला असं वाटलं आणि त्यानं आहे त्याच उघड्या अवस्थेत दरवाजा उघडला. आणि त्या बेलच्या आवाजानं राणीनं सुद्धा इकडे डोळे उघडले आणि कोण आलं हे बघत होती. आणि दुसऱ्या मिनिटाला एक मुलगी रोहितच्या गळ्यात पडली आणि त्याला घेऊन बेडमध्येच पडली. आणि हे बघून राणी फार फार चकित झाली आणि तिनं निरखून बघितलं, पण तिला ती मुलगी दिसत नव्हती, कारण तिचे सगळे केस एका बाजूनं गळ्यात आले होते आणि केसांच्या आडून तिचा चेहरा दिसत नव्हता. रोहितसुद्धा खूप घाबरला, खूप दचकला आणि म्हणाला, एक्सक्यूज मी, कोण आहात तुम्ही, सोडा मला. ती मुलगी म्हणाली, हे हँडसम, लगेच विसरलास का तू मला? सकाळी तर भेटलो आपण, आठवतं का? तू मला बुके दिला होता.
आणि रोहितनं आता डोक्यावर हात मारून घेतला आणि म्हणाला, बाप रे, हे काय झालं? आणि तो म्हणाला, हे बघा मिस, प्लीज आय एम सॉरी, पण मी तुम्हाला त्या हेतूनं नाही बघितलं. आणि तिनं त्याच्या चेहऱ्यावरून एक बोट फिरवलं आणि म्हणाली, तुझा हेतू काय होता हे कळलंय मला, पण आता तुझी सुटका नाही आणि तू मला फार आवडलास. काय बॉडी आहे तुझी, एकदम कडक, आणि ॲटिट्यूड आणि हॉटनेस तर त्यापेक्षा कडक, असं म्हणत ती तिची लांब सडक नखं वाढवलेली बोटं त्याच्या छातीवरून फिरवायला लागली. आणि रोहितला कसं तरीच झालं. राणी मात्र इकडे फार फार चिडली आणि तिनं रागातच पडदा ओढला आणि बाल्कनी लावून घेतली आणि चिडून म्हणाली, असंच असंच आहे यांचं, या माणसाच्या आयुष्यात किती बायका आहेत काय माहीत, आणि मी उगीच याला आय लव्ह यू म्हणाली, आणि तुम्हाला आता म्हणालेले सगळे आय लव्ह यू मी परत घेतले, असं म्हणून ती रडकुंडीला आली. आणि आई, मी नाही माफ करणार तुमच्या मुलाला, त्याच्या आयुष्यात खूप स्त्रिया आहेत मी सोडून, असं म्हणाली. आणि आता इकडे त्या मुलीनं रोहितला पूर्णपणे जखडून ठेवला होता. त्याच्या अंगावरून हालायला तयारच नव्हती. आणि रोहित सतत रूमच्या दरवाजाकडे बघायचा आणि ती म्हणाली, तुला खूप घाई आहे का? तर मी सुद्धा पटकन तयार आहे, असं म्हणून ती तिच्या ड्रेसच्या खांद्यावरच्या पट्ट्या काढायला लागली आणि रोहितने लाजून डोळे झाकून घेतले.